नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. महिलांवरील अत्याचाराच्या तिन्ही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांनी अवघ्या 48 तासात दोषारोपपत्र दाखल करत राज्यात एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. ही कामगिरी डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. कोळशीवाडी, बाजापेठ आणि मानपाडा या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या घटनांमध्ये पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल केले, आरोपींना अटक केली आणि सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. सामान्यतः अशा प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल होण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी असतो. मात्र या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अहोरात्र परिश्रम घेत तपास पूर्ण करत अवघ्या 2 दिवसात कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. राज्यातील ही पहिलीच घटना आहे जिथे एका शहरातील 3 पोलीस ठाण्यांनी महिलांवरील तिन्ही गुन्ह्यांमध्ये इतक्या कमी वेळेत जलद गतीने आरोपपत्र सादर केलं आहे. ही कामगिरी महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिरवणे MIDC मधील एक्सेलरॉन या कंपनीत तब्बल 93 लाख रुपये किमतीचे 60 ते 65 कंपोनंट्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 25 तारखेला पहाटे 1 ते 5 या वेळेत घडली आहे. या प्रकरणी कंपनीचे मॅनेजर वासुदेव प्रभू यांनी 27 तारखेला तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, गुन्हे निरीक्षक चाबुस्कर, API वसीम शेख आणि PSI शिंदे यांच्या टीमनं तपासाला गती दिली. गुप्त माहितीदारांच्या मदतीनं पोलिसांनी अवघ्या 12 तासात चोरीचा उलगडा करत 4 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 73 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. कोर्टाने या चौघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. नेरुळ येथे एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात घरफोडी करत चोरट्यांनी कॅन्सरच्या उपचारासाठी साठवून ठेवलेली लाखो रुपयांची रोकड आणि दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरी केलेल्या ऐवजाची एकूण किंमत 35 लाख रुपये इतकी आहे. हे दाम्पत्य सायंकाळी वाशी येथे गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ही चोरी केली. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पीडितांनी नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून दोघा आरोपींना अटक केली आहे. नेरुळ पोलिसांनी या दोघांनाही 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे. विशेष म्हणजे आरोपी असलम कुरेशीवर याआधी घरफोडीचे तब्बल 16 गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर अफूची मोठ्या प्रमाणावर होणारी तस्करी रोखण्यात मोहाडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पांढऱ्या इनोव्हा वाहनातूनच तब्बल 192 किलो अफूच्या बोंडांची तस्करी होत असल्याचं उघडकीस आले असून मोहाडी पोलिसांनी या वाहनाचे एक आरोपी ताब्यात घेतला आहे. मोहाडी पोलीस ठाण्याचे PI शशिकांत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी महामार्गावर पेट्रोलिंग दरम्यान संशयित इनोव्हा वाहन थांबवण्याचा इशारा दिला. मात्र वाहन चालकाने इशारा धुडकावत पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर अवधान टोल नाक्यावर पोलिसांचे पथक सज्ज होते. तिथे वाहन अडवून तपासणी केली असता 192 किलो अफूचे बोंडे सापडले. वाहनातील दोघांपैकी एक आरोपी फरार झाला असून दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. कल्याणमधील बल्याणी येथे असलेल्या KBK इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. शाळेच्या आवारात असलेली एक भिंत अचानक कोसळली आणि तिच्या खाली खेळणारे 4 बालक गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्यक्ष दृश्यांच्या माहितीनुसार मुले शाळेजवळ खेळत असताना ही भिंत कोसळून त्यांच्यावर पडली. या दुर्घटनेत एका मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला असून इतर 3 मुलांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक नागरिक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत करत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केलं. सूत्रांच्या माहितीनुसार या जखमींपैकी एका बालकाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. घटनेनंतर शाळा परिसरात एकच गोंधळ उडाला असून पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण पसरलंय. पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी भेट घेऊन तपास सुरू केला असून ही भिंत जर्जर होती का याचाही भाग तपासात घेतला जात आहे. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.